आणि आता पुढची बातमी आहे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती डोंबिवलीतल्या एका व्यक्तीला आली आहे। अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने या व्यक्तीचा जीव वाचलाय। डोंबिवलीतल्या एमआयडीसी परिसरातली ही घटना आहे। ही व्यक्ती रिक्षाने डोंबिवलीतल्या एमआयडीसी इथे आली होती आणि यावेळी रिक्षातनं ही व्यक्ती खाली उतरली आणि बाजूला असलेलं हे झाड रिक्षावरती जाऊन कोसळलं। अवघ्या 18 सेकंदाच्या फरकाने व्यक्तीचा जीव वाचलाय। ही व्यक्ती रिक्षातनं उतरून आत गेली आणि झाड थेट रिक्षावरती जाऊन कोसळलं। या घटनेत रिक्षा चालकाचा मात्र मृत्यू झालाय। रामदीन लोध असं या रिक्षा चालकाचं नाव आहे। हे दृश्य आहे डोंबिवलीमध्ये। एक रिक्षा चालक आपल्या प्रवाशाला इथे घेऊन आला। हा प्रवासी उतरून गेलाय आणि बरोबर 17 ते 18 सेकंदाच्या फरकानं या रिक्षावरती एक भलं मोठं झाड कोसळलं। अवघ्या काही सेकंदाच्या फरकानं या प्रवाशाचा जीव वाचलाय, मात्र रिक्षा चालक या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलाय। डोंबिवलीमध्ये हे सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलंय, यामध्ये अगदी अवघ्या 18 सेकंदाच्या फरकानं एका व्यक्तीचा जीव वाचलाय। काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचीच प्रचिती आली आहे। एमआयडीसी परिसरातली ही घटना आहे। ही व्यक्ती रिक्षाने डोंबिवलीतल्या एमआयडीसी इथे आली आणि खाली उतरली। तिथेच बाजूला असलेलं एक झाड रिक्षावरती तेवढ्यात कोसळलं। या घटनेमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। रामदीन लोध असं रिक्षा चालकाचं नाव आहे। मात्र या रिक्षातून प्रवासी म्हणून आलेली व्यक्ती थोडक्यात बचावली आहे। फक्त 18 सेकंदाच्या फरकानं या व्यक्तीचा जीव वाचलाय।